आता काढली असेल तुम्ही घेतलेली कृषी विकास परिषद व प्रदर्शनी सायन्स कोर मैदान अमरावती येथे आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी असे 5 दिवस ही प्रदर्शनी इथे राहणार आहे. तर या प्रदर्शनीला अवश्य सर्व शेतकऱ्यांनी भेट दिलीच पाहिजे. या प्रदर्शनीमध्ये शेतीसाठी लागणारे विविध बी बियाणे, खते, कीटकनाशके यांचे सुद्धा माहिती आपल्याला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, हे सोयाबीनचं झाड आहे, माझ्याच गावातील आहे. अशा पद्धतीचं काय नाव आपलं गाव तालुका. बरं, आता तुम्ही डे फ्रेश कधीपासून वापरता तुम्ही? कमीत कमी सर 4 ते 5 वर्ष होत आहे. बरं, कशा कोणत्या पिकात? तूर, सोयाबीन, तसेच भुईमूग, चना. भुईमुंग किती झाला तर तुम्हाला? भुईमूग झाला सर एका एकराची 18 क्विंटल. 18 किलो. तूर आता काढली असेल तुम्ही किती? तूर झाली सर एकरी 7 ते 8 क्विंटल. 8 किलो. आणि त्याला किती स्प्रे झाले तुमचे? स्प्रे झाले सर 4. 4. आणि गावामध्ये तूर गावामध्ये तूर बाकीच्या परस चांगलं झालं. आणि सोयाबीन सोयाबीन पण चांगलं झालं. आता हे सोयाबीन व्हरायटी तुम्हीच लावली? हां सर, हे समर्थ. हां, हे समर्थ लाल सरांच्या माध्यमातून लावलेली आहे. हां, हे बियाणं तुमचंच आहे का? हां, बियाणं आपलंच आहे सर. अच्छा. हां. आता काय किलोनं विक्री यायची तुमची? आता सर 500-600 रुपये तो किलो. 500 पर्यंत किलो. ठीक आहे. चांगली आहे व्हरायटी. आणि सुंदर वाटले तुम्हाला रिझल्ट? वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी डे फ्रेश वापरायलाच पाहिजे सर. प्रत्येक शेतकऱ्यांनी फ्रेश जर वापरलं तर उत्पन्नातली वाढ होऊनच होते. धन्यवाद. या माझ्या गावातील तरुण शेतकऱ्यांनी हे वापरल्यामुळे त्याने त्याचे अनुभव इथे सांगितलेले आहे. तुम्हाला जर काही वाटल्यास आणि प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर कॉल करा किंवा मला मेसेज करा. इथे तुम्ही पाहू शकता, विविध कीटकनाशके आहे, विविध प्रकारचे सोयाबीनचे सीड्स आणि झाडाचे डेमोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी, महिला वर्गांनी आणि इतर सर्वांनी इथे अवश्य भेट दिली पाहिजे. 5 दिवसाचे हे शिबिर आणि हा दोडका होय का काय होय. आणि अशा प्रकारे ड्रोनसुद्धा इथे विक्रीसाठी आणि डेमोसाठी अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता, विकत घेऊ शकता. सबसिडी आहे म्हणते. रनिंग वॉटरमध्ये लावता येतं. दगड, लोखंड, लाकूड, ग्लास, मेटल, माडापर, फर्निचर, ॲल्युमिनियम, सिरेमिक. कुठली वस्तू कुठे जोडा, लिकेज बंद करा, जॉईंट जोडा. तुम्हाला जर तुमचं काही चिटकवायचं असन तर ह्या 2 नळ्या घेऊ शकता, न असे भोकाले लावून पाणी तुमचं बंद करू शकता. शेतातली पाईपलाईन लिकेज झाली, पीव्हीसी पाईप, पाईप, भोग बंद झालं, पाणी येणं बंद झालं. गरम करा, ग्लू बनवाने लावून द्या. किती रुपयाचं आहे ते? ते 100 रुपयाला पॅकेट. किती वर्ष घरी ठेवलं तरी खराब होत नाही. एक्सपायरी डेट ना मल्टीपर्पज रॉड आहे. चपला आहे, जुते आहे, सँडल आहे, शूज आहे. दगडाला दगड. काय स्वयंपाक करू राहिले? पण वेळ आहे, भाजी बनायला वेळ आहे तुला. काय लागते ते घेऊन जा ना सर, सगळं आपण ऑफरमध्ये दिलं. घेतो ना, येतो मी. हा शेतीचा देखावा रांगोळीतच सुंदर दिसतो. खरी व्यथा शेतकऱ्याला विचारली तर त्याचं त्याला माहीत. सोयाबीनचा भाव आणि तुरीचा भाव विचारल्यावर शेतकरी रडकुंडीला येतो. आणि रांगोळी पाहिली की सुंदर असा शेतकरी तुम्हाला अनुभवास मिळतो. तुम्हाला काय वाटते? पहा, तुम्ही असा फक्त फवारेच मारत राही म्हणते. आणि ह्या विविध बचत गटाच्या स्त्रिया आणि बचत गटाचे स्टॉल
इथे तुम्हाला शेवड्या, पापड, कुरड्या, चकल्या, गवऱ्या आणि इतर काही लाया, फुटाणे, शेंगदाणे, मुरमुरे, पोंगा, पंडित खायला आणि पाहायला मिळते. हे पापड मसाल्याचं ताईचं दुकान इथं फुगे विकासाठी आहे. आज पहिला दिवस होता त्यामुळं गर्दी थोडी कमी होती. उद्यापासून मायले लेकरू भारी एवढी गर्दी राहणार आहे. पानपापड्या, कुरवड्या, ढापोळे, तांदळाचे पदार्थ आणि हे हाताने बनवलेल्या काही मूर्त आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे. विक्रीसाठी सुद्धा हे सर्व अवेलेबल आहे. तुम्ही विकत घेऊन आपल्या घराची शोभा वाढवू शकता आणि महिला बचत गटांना हातभार लावू शकता. अशा प्रकारे विविध झाडांचे रोप सुद्धा इथे आहे. अशा अगरबत्त्या तुम्ही तुमच्या देवाला लावून प्रसन्न करू शकता. 120 ला किती आहे ना? 120 ला. हस्तशिल्प, बंडी, मातीचे बैल अशा प्रकारे सर्व प्रकारचे हाताने बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. मी ही बंडी पाहिली पण तिची 8,000 रुपये किंमत ऐकून राहू दे म्हटलं. आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये ऊन असल्या कारणानं सर्व स्त्रिया डोक्यावर टोप्या घालणार होत्या पण त्याच्याजवळ टोप्या नव्हत्या म्हणून एका स्त्रीनं टोपी घातली. दवड्या आणि हे ब्रेड कायचे होय काय माहीत पण हे ब्रेड होय. चक्की, येथे पीठ सुद्धा दळून मिळते. हळद, मसाले सर्व प्रकारचे तुमच्या घरच्या. हा व्यक्ती येथे शेव, पापडी, वड्या टाकून दाखवत होता परंतु माझी नजर त्या आईस्क्रीमकडेच होती. आईस्क्रीम पाहून तोंडाला पाणी सुटलं परंतु खिशात पैसे नसल्यामुळे जाऊ दे बा, हा आपला धंदा नाही म्हणून मी तिथून काढता पाय घेतला आणि परत त्या वड्या टाकणाऱ्या माणसाकडे आलो. तिथून निघून बाकी ठिकाणी काही खाण्याचं भेटते काय याच्या शोधात मी बाहेर पडलो. येथे शाळेतील चिंडरे बांद्रे 2 बोटं दाखवून 2 नंबरले लागली की काय म्हणून सांगत होते. तर आपण समोर गेलो का मुली सुद्धा 2 बोटं दाखवत होत्या. मग मी म्हटलं हे 2 नंबर नाही, हे काहीतरी वेगळाच यांचा प्लॅन आहे. अशी लाईन तुम्हाला दिसते आणि समोरच ट्रॅक्टर, विविध प्रकारचे कॅप्टन फॅप्टन असे सर्व प्रकारच्या शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे वस्तू आपल्याला पाहायला मिळणार आहे. येथे स्वयंचलित यंत्र, स्वयंचलित आणि मनुष्यचलित हे काय व्हायच्या मग याच्यातून पाणी निघू राहिलं. अनंत त्याचे डोकं खराब करू राहिला. काय विचारते काय माहित. 5,35,000चा हा ट्रॅक्टर आहे. माझ्याजवळ 35 रुपये नव्हते म्हणून मी ह्या ट्रॅक्टरची किंमत पाहिली पण याची लय किंमत दिसली म्हणून मी तिथून निघालो हा नागर घ्यायले. मी म्हटलं नागर कायले जुतू आता, ट्रॅक्टरच नाही आपल्याजवळ तर म्हणून तिथूनही मी काढता पाय घेतला आणि थेट गेलो त्याच्या मागच्या साईडनं. तरी तर ट्रॅक्टरचं एक चाक घ्यावं म्हटलं काळीनं फिरवत फिरवत घरी नेण्यासाठी. तर मित्रांनो हा असा एवढा मोठा परिसर कृषी प्रदर्शनीचा आहे आणि इथे हे ड्रोन झू करून विमानासारखं वरत उडत आहे. फवारणी करण्याचं ड्रोन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे संपर्क साधू शकता आणि हे ड्रोन घेऊन आपल्या वावरातील फवारणी करू शकता. म्हणजेच पाठीवर वजन घेऊन पाठीवरून कष्ट करण्याचं काम नाही.
तर शेवटी ड्रोन खाली उतरलं. ट्रॅक्टर आपण घेऊ तेव्हा घेऊ, परंतु आता ह्या ट्रॅक्टरवर आपण बसून घेऊ असे दोघे म्हणत होते. उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना भगिनींना महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार प्राप्त कृषी मध्ये अमूलाग्र बदल. तर आता आपले कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब आलेले आहेत, तर आपण आता थेट जाऊ माणिकरावजी कोकाटे साहेबाच्या भेटीला. तर चला. यंत्रणा आत्मा अमरावती यांच्या वतीने हा त्यांचा ताफा आला.